मी नोटीस पाठवली होती. साईबारगळ व्लॉग्स माझ्या चॅनलचं नाव दिलेलं आहे त्यांनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा मी जो व्हिडिओ अपलोड केला होता, सय्यारा मूवी बघायला गेलो होतो आम्ही. त्या व्लॉगमध्ये मी मूवीजच्या काही क्लिप टाकल्या होत्या. मी म्हणजे थिएटरमध्ये बसलो होतो, तर तो व्हिडिओ शूट करून मी काय 5-10 मिनिटाच्या क्लिप वगैरे टाकल्या होत्या. तर त्या कारणामुळे मला यूट्यूबनी नोटीस पाठवली होती. जीमेलवरती नोटीस आली होती त्यांची. तर चला आपण ती नोटीस बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकता यूट्यूबकडून ही नोटीस होती. व्हिडिओ इज ब्लॉक्ड, सय्यारा मूवी वॉच्ड इन थिएटर, साईबारगळ व्लॉग्स माझ्या चॅनलचं नाव दिलेलं आहे त्यांनी. आणि जे हॅशटॅग यूज केलं होतं डिस्क्रिप्शनमध्ये ते पण दाखवलेलं आहे त्यांनी. तर त्याखाली तुम्ही बघू शकता त्यांनी लिहिलेलं आहे, हाय साईबारगळ व्लॉग्स, कॉपीराइट कंटेंट हॅज बीन डिटेक्टेड इन युअर व्हिडिओज, सय्यारा मूवी वॉच्ड इन थिएटर, साईबारगळ व्लॉग्स सय्यारा. As a result, your video has been blocked and can no longer be played on YouTube. This is not a copyright strike and does not affect your channel. त्यानंतर काय कंटेंट यूज केलं होतं ती पण डिटेल आलेली इथं, हे तुम्ही बघू शकता. व्हॉट यू कॅन डू, म्हणजे तुम्ही काय करू शकता ते हटवायला. तर तुम्ही एकदा जर हटवलं त्या क्लिप्स, तर तुमचा व्हिडिओ वापस पब्लिकली दिसू शकतो. आणि खाली ऑफिशियल यूट्यूबकडून आलेलं आहे हा, तर त्यांची डिटेल्स दिलेली इथं. तर मित्रांनो, अशा काही छोट्या छोट्या अडचणी येत असत्या जर तुम्ही कंटेंट क्रिएट करत असला युट्यूबवरती. आणि युट्यूबवर खूप रेस्ट्रिक्शन आहे, म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी चेक करतात. काही पण थोडी सॉंगचं डिटेल वगैरे आली, सॉन्ग प्ले केलं तर त्याच्यावर कॉपीराइट पडतं. मूवीच्या क्लिप आल्या त्याच्यावर कॉपीराइट पडतं. म्हणजे खूप साऱ्या अशा अडचणी आहे. तर त्या सगळ्यांना सामोरं जाऊन आपल्याला युट्यूबचे व्हिडिओ बनवा लागतात. तर अशा छोट्या छोट्या अडचणी येतच असतात. बाकी त्या क्लिप्स वगैरे मी कालच्या व्हिडिओमध्ये डिलीट केल्या, मग वापस रिअपलोड केला, तेव्हा तो कुठं पब्लिकली दिसायला लागला. कारण तो ज्यावेळेस त्याच्यामध्ये क्लिप होता त्या व्हिडिओमध्ये, तर तो ब्लॉक झाला होता, म्हणजे ग्लोबली ब्लॉक केला गेला होता, म्हणजे कुठंच दिसत नव्हता तो. जेव्हा त्या क्लिप्स काढल्या त्यानंतर तो व्हिडिओ पब्लिक झाला. मग त्यानंतर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही काही काही नवीन नवीन तुमचे आयडियाज सांगू शकता की अजून कसे कसे व्हिडिओज मी बनवू आणि काय काय इम्प्रूव्हमेंट व्हिडिओजमध्ये पाहिजे तुम्हाला, ते पण तुम्ही खालच्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.